मरत असतात. दररोज अनेक लोक जन्म घेत असतात, टेररिस्ट मध्ये असतात. त्या पद्धतीने स्लीपर सेल्स असतात. आणि शरीर इट इज जस्ट अ व्हेइकल टू कम्प्लीट जर्नी. सिगरेट पिणं, तंबाखू खाणं, ते मार्ग तर आपल्याला काहीच दिसत नाही. मग हे जे आता 1.5 मिलियन जे केसेस आहेत, तर 2040ला तर सिच्युएशन काय होणार आहे? असं पण म्हटलं जातं की भारत इज गोइंग, इंडिया इज गोइंग टू बी कॅपिटल ऑफ कॅन्सर. हे सेंटेन्सच किती भयानक आहे. कॅन्सरचा पेशंट म्हणजे 20 ते 25 लाख रुपयाचा बेरड चेक आहे, आणि तो माणूस पण जातो आणि पैसे पण जातो. हे संशोधन, विश्लेषण आणि डिझाईनमध्ये तज्ज्ञ असलेले एक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. पुरस्कार विजेते ऑर्कोलॉजिक तज्ज्ञ आणि 2 प्रभावी पुस्तकांचे लेखक. त्यांनी 18 वर्षांहून अधिक काळ एक प्रतिष्ठित कारकीर्द घडवली आहे. नाविन्यपूर्ण उच्चारांमध्ये एक अग्रणी म्हणून उदयास आले आहेत, ज्यामध्ये अग्रणी होप ऑन्कोलॉजी इम्युनोथेरपी, होप कार्डिओव्हास्क्युलर इम्युनोथेरपी आणि होप न्यूरोडिजेनरेटिव्ह डिसऑर्डर्स इम्युनोथेरपी यांचा समावेश आहे. असंख्य व्यासपीठावर एक लोकप्रिय आंतरराष्ट्रीय मुख्य वक्ते म्हणून त्यांनी आजपर्यंत 52हून अधिक देशांना भेट दिल्या आहेत. IST बोर्डवर सल्लागार म्हणून काम करताना त्यांचा शैक्षणिक प्रवास तितकाच प्रभावी आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून BCom, अमेरिकेतील न्यूपोर्ट विद्यापीठातून MBA आणि हेडवे विद्यापीठातून पर्यावरण ज्ञानातील PhD केली आहे. नमस्कार मंडळी, फक्त मिनिटभरच्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपल्यासोबत आहेत आज सिनियर सायंटिस्ट डॉक्टर नाझीम पडवेकर. तर नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे आपल्या पॉडकास्ट. धन्यवाद खूप खूप. आणि तुमच्या श्रोत्यांना सुद्धा सादर प्रणाम. बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. तर पहिला प्रश्न माझा असा आहे की नक्की कॅन्सर म्हणजे काय? म्हणजे लोकांनाही कॅन्सर समजायला हवा की म्हणजे कॅन्सर म्हणजे थोडक्यात काय हे आम्हाला थोडं. ओके, कॅन्सर म्हणजे मी एक तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजवतो. ओके. की माणसाचं शरीर हे लाखो लाईव्ह सेल्सनी बनलेलं आहे. जसं एक संपूर्ण देश असतो, बरोबर, जो लाखो करोडो लोकांचा बनलेला जिवंत लोकांचा असतो. बरोबर. ह्या समाजामध्ये किंवा अशा देशामध्ये दररोज अनेक लोक मरत असतात. दररोज अनेक लोक जन्म घेत असतात. तसंच शरीराचं सुद्धा आहे. या लाखो करोडो जे जिवंत सेल्स आहेत, त्याच्यामध्ये अनेक सेल्स दररोज मरतात आणि अनेक सेल दररोज जिवंत होतात. या शरीराच्या देशाचा प्राईम मिनिस्टर आहे, तो ब्रेन आहे. बरोबर. त्याला Z+ सिक्युरिटीमध्ये ठेवलंय, म्हणजे ते कवटीमध्ये त्याला सुरक्षित ठेवलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर त्याचे जे सेन्सेस आहेत ते त्याच्या जवळ सगळे अटॅच केलेले आहेत. डोळे आहेत, नाक आहे, कान आहे, जीभ आहे, हे सगळं त्याच्या जवळपासच ठेवलेलं आहे. बरोबर. ह्या दररोजच्या जीवन मरणाचं जे चक्र आहे, या चक्रामध्ये असा एक सेल निर्माण होतो किंवा जन्म घेतो जो करप्ट आहे. ओके ओके. तो करप्ट का असतो? त्याला विविध कारण आहेत. म्हणजे ज्याला जेनेटिक ट्रॅक्स रिस्पॉन्सिबल आहेत, किंवा तो इन्व्हायटेड आहे, किंवा तो फोर्स केलेला आहे. तर तो एक जिवंत सेल करप्ट असतो. तो काय करतो? त्याच्या बाजूचा सेल आहे त्याला आपल्या टीम मध्ये घेतो. ओके. मग हे दोघांची एक टीम झाली, मग तिसरा सेल तो आपल्या टीम मध्ये घेतो. ओके. असे 3, 4, 5 याला स्टेजेस म्हणतात कॅन्सर. त्यांचं काम काय असतं? इट इज अ टेररिस्ट इन द बॉडी. अच्छा. तो आपल्या शरीरातले जितके ऑर्गन्स त्याच्या जवळचे आहेत त्याला कॅप्चर करतो. ओके. स्लोली. आणि त्याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. काही स्लोली असतात, काही फास्ट ऍक्टिव्ह होणारे असतात. ओके. तर हे काय करतात की हे टीम अप झाल्यानंतर ते ऑर्गन्स कॅप्चर करायला प्रयत्न करतात. आणि ऑर्गन कॅप्चर करणं म्हणजे काय? की ऑर्गनना सगळ्या पद्धतीने वेढून तो ऑर्गन, आपल्या शरीरात विविध ऑर्गन्स आहेत की ज्यांना प्रत्येकी कामं दिलेली आहे. ओके. अनेक इंडस्ट्री आपल्या शरीरात काम करत असतात. तर त्या इंडस्ट्रीला हे जे कॅन्सरचे सेल आहेत ते बंद करतात. अच्छा. जेणेकरून त्या माणसाचा मृत्यू जवळपास असतो. ओके. ह्याच्यामध्ये काय आहे की हे जे कॅन्सरचे सेल्स असतात ते सुरुवातीला काही काळ स्लीपर सेल्स जसे टेररिस्ट मध्ये असतात त्या पद्धतीने स्लीपर सेल्स असतात, अनेकांच्या शरीरात असतात. पण एक ठराविक परिस्थिती निर्माण झाली शरीरामध्ये, तेव्हा ते उद्भूत म्हणजे ते येतात आणि नॉकिंग करतात. त्यावेळेला आणि बऱ्याच वेळेला असं होतं की हे सुरुवातीच्या काळात
हे यांना गेज करता येत नाही किंवा यांना समजून घेता येत नाही, कारण ते पेशीच असतात, ओके फक्त ते करप्ट असतात आणि ते हार्मफुल असतात. आणि तो जो वाढत जाणारा जो त्यांची जी सिस्टम आहे त्याला कॅन्सर म्हणतात. अच्छा ठीक आहे. दुसरा प्रश्न असा येईल की नक्की काय कारण असू शकतात, म्हणजे नक्की काय कारण असू शकतात कॅन्सर होण्याची थोडक्यात. याला बघा, मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे आमच्या ह्या संशोधनातून असं दिसलंय की जेनेटिक ट्रॅक्स. फॉर एक्झाम्पल, मी आता तुमच्या बरोबर बोलतोय, माझं नाव पडवेकर आहे, तुमचं नाव गांधी आहे. हो हे दोन जे संभाषण चाललंय हे दोन माध्यमातून चाललेलं आहे. ते जे शरीर तुम्हाला दिलं गेलंय, हे शरीर इट इज जस्ट अ व्हेकल टू कम्प्लीट जर्नी कॉल्ड लाईफ. बरोबर. पण तो जो तुम्ही माझ्याबरोबर बोलतोय, मी तुमच्या बरोबर बोलतोय, दॅट्स नॉट द रियालिटी. रियालिटी म्हणजे काय, या शरीराच्या पाठीमागे एक सोल आहे, ओके. आत्मा आहे. हा तो आत्मा सगळ्या बॉडीला कंट्रोल करत असतो. बरोबर. त्या आत्म्यासाठी हे शरीर जे दिलं गेलेलं आहे ते व्हेकल आहे. तर त्या आत्मा जो आलेला आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही गांधी फॅमिलीत आले, त्या आत्मा जो होता त्याला रंग नव्हता, त्याला नाव पण नव्हतं, त्याला म्हणजे सेक्स पण नव्हतं. सेक्स म्हणजे मेल आहे का फिमेल आहे हे पण नव्हतं. Right. त्याच्यानंतर त्याला हे सगळी जी ह्याला सगळी जी ही आयडेंटिटी दिली गेली, ती आयडेंटिटी जेव्हा त्याला ते शरीर दिलं गेलं. बरोबर. यू अंडरस्टँड व्हॉट आय एम हा, ट्राइंग टू. समज. म्हणजे त्या सोलला किंवा त्या ह्याला रंग नव्हता, बरोबर. त्याला आयडेंटिटी नव्हती, हम्म. त्याला चेहरा नव्हता, त्याला नाव नव्हतं. हे सगळं ते शरीर दिल्यानंतर, त्या शरीराला तो हस्तगत केल्यानंतर आणि तो जो आत्मा आहे, तो आत्मा बेसिकली आईकडून आणि बाबांकडून जे ट्रॅक्स आलेले आहेत, बरोबर. त्या बॉडीचे जे ट्रॅक्स आलेले आहेत, त्याच्या ते सगळं त्याला अंगीकारायला लागतं. बरोबर. फॉर एक्झाम्पल, कोणाच्या आईना किंवा बाबांना शुगर आहे, तर ती शुगर त्या माणसाला व्हावीच असं नाहीये, होणारच असं पण नाहीये, पण शक्यता असते. म्हणजे त्याला हाय रिस्क झोन जो म्हणतात, ओके ओके तसा हा जेनेटिक ट्रॅक्स मधून बऱ्याच वेळेला आलेला असतो. ओके. पहिली गोष्ट. नंबर 2, इन्व्हायटेड म्हणजे तुमची जीवनशैली. सिगरेट पिणं, तंबाखू खाणं, हा. टोबॅको ज्यांना ते गुटखा खाणं, ही जी जीवनशैली आहे, किंवा लिकर एक्सेस घेणं, राईट. किंवा कॅन फूड खाणं, किंवा ते जंक फूड खाणं, ओके. याचा हल्ली मला वाटतं प्रादुर्भाव भरपूर आहे. अच्छा. हे इन्व्हायटेड आहे. ओके. आणि मला माहितीये, हे सिगरेट ओढल्यानंतर कॅन्सर होतो हे मला माहितीये, तंबाखू खाल्ल्यानंतर कॅन्सर होतो हे पण मला माहितीये, तरी पण ते खातात. खातात. बरोबर. हे इन्व्हायटेड आहे. म्हणजे मी त्यांना इन्व्हिटेशन देतो बरोबर. कॅन्सरला, प्लीज कम इन. कमी. आणि फोर्स वन म्हणजे तुमच्यावर तो म्हणजे फोर्स केला गेला. ओके. तो कसा, की तुम्हाला आता दिल्लीला कामाला द्या. तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीचं जे ऍटमॉस्फिअर आहे, वातावरण आहे, ते दूषित आहे. ते कार्बन भरपूर आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये, ते तुम्ही ब्रीथ करता. आता तुम्हाला काही चॉईस नाहीये. नोकरीसाठी आपल्याला कुटुंब सांभाळायचं आहे, मुलं आहेत, त्यांचं जावं. शिक्षणाचं सगळं करायचं आहे, मुली आहेत, त्याचं लग्नाचं, ते सगळं बापाला सगळं सांभाळायला लागतं. बरोबर. आणि त्याला फोर्स केलं जातं की त्याला ही परिस्थिती त्याला माहित असून सुद्धा तो आपल्या कुटुंबासाठी करतो. दुसरी एक महत्वाची गोष्ट, आपल्या मार्केटमध्ये अडल्टरेटेड फूड भरपूर आहे. म्हणजे ते हा. आणि आपल्याला माहिती आहे की हे जे ऑइल आहे, डबल रिफाईन, ट्रिपल रिफाईन वगैरे वगैरे नाव देतात. 5-5 मिनिटांनी त्यांचे टीव्हीवर ऍडव्हर्टाईज असतात. हा. आणि ते इतकं आपल्या ह्याच्यावर ते गोंडलं गेलेलं असतं की ती बाई बिचारी, तिला 2-3 मुलं असतील, ती जाता जाता असे सुपर मार्केटमधून त्या ब्रँडकडे थांबते आणि अचानक तिला ते आठवतो टीव्ही होतं, ते उठून त्याच्यामध्ये घेऊन ये. म्हणजे हे बेसिकली जे फोर्स केलेले आहेत, कारण मला चॉईस नाहीये. हा. मला माहिती आहे की हे अडल्टरेटेड ऑइल्स आहेत, किंवा हे सगळे जे अडल्टरेटेड जे ग्रेन्स आहेत, हे बरोबर. खाल्ल्यानंतर मला त्रास होणार आहे, माझ्या कुटुंबाला त्रास होणार आहे, तरी पण मला चॉईस नाहीये, कारण त्याच्या बदल्यात मी काय करू, बरोबर. काय घेऊ. बरोबर. तर हे 3 प्रकारचे जे मार्ग आहेत, या मार्गातून हे असे डिसीजेस, ज्याला क्रोनिक डिसीजेस म्हणतात, ते आपल्या आयुष्यात येतात. तर भारतामध्ये कॅन्सर हा इतका मोठा हेल्थ इश्यू का बनला आहे? खरं सांगायचं म्हणजे हे एक मोठं भयंकर संकट आता आपल्या डोक्यावर घोंगावत आहे. आपण जगामध्ये कॅन्सर केसेसमध्ये 3 नंबरला आहोत. ओके. आणि आता जे WHO म्हणणं आहे की कॅन्सरचे ज्याप्रमाणे भारतामध्ये वाढत आहेत केसेस, ते शॉकिंग आहे. ओके. म्हणजे 2022ला 1.5 मिलियन म्हणजे 15 लाख केसेस होते, आणि आता हे 25ला ते 17.5 लाख केसेस झाले. आणि जर तुम्ही ह्याच्या 10 वर्षापूर्वी जर बघितलं तर ते 10 लाख सुद्धा नव्हते.
आणि ह्याच्यामध्ये दुसरा एक मेजर इश्यू असा आहे की असं सांगणं जातं सगळ्यांचं की हे ऍडव्हान्स स्टेजलाच तो त्याला म्हणजे त्याचं रेकग्निशन होतं ओके किंवा डिटेक्ट होतो ओके ऍडव्हान्स स्टेजला. ऍक्च्युली या गोष्टीला आमच्या संशोधनामध्ये म्हणजे दुजोरा आम्ही देऊ शकत नाही त्याला. कारण कसं आहे की कॅन्सर हा जर आयुष्यात आला तर तो छोट्याशा सीबीसी वरनं सुद्धा समजतो. जर डॉक्टर चांगला असेल तर सीबीसी वरनं समजतं ओके की WBC का वाढलेत, ओके प्लेटलेट्स का डाऊन आहेत, बरोबर HB का उतरत चाललाय, याच्यावरनं तिथे संशय घेऊन मग पुढे इन्व्हेस्टिगेशन करत. पण प्रश्न असा आहे, इवन इफ वी कन्सिडर, आपण जरी असं समजून चाललो की ऍडव्हान्स स्टेजला आपल्याला ते डिटेक्ट होतोय, तर डिटेक्ट जरी झालं तर आपल्याकडे मार्ग काय आहे? ते मार्ग तर आपल्याला काहीच दिसत नाहीत आता. राईट मग हे जे आता 1.5 मिलियन जे केसेस आहेत, ओके तर 2040ला सिच्युएशन काय होणार आहे? आणि त्याला मार्ग काहीच नाहीये, त्याला क्युअर काहीच नाहीये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारताची 70% जनता ही ग्रामीण भागात राहते. मग ग्रामीण भागात हे सगळं म्हणजे त्यांना क्युअर कसं मिळणार बरोबर किंवा त्यांना ही उपाययोजना कशी त्यांच्या पुढे जाणार? बरोबर त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की ज्या आपल्या कॅन्सर ट्रीटमेंटच्या आत्ताच्या ज्या पद्धती आहेत, कन्व्हेन्शनल जे आपण आत्ता कॅन्सरच्या ट्रीटमेंट करतो, त्याला किमोथेरपी आहे, त्याच्यामध्ये रेडिएशन्स आहेत, किंवा काही काही ह्याच्यामध्ये कॅन्सरमध्ये सर्जरी पण होते. ऍक्च्युली सर्जरीचा काही एक अर्थ नाहीये, अच्छा पण ते करतात. ओके आणि तो उपचार इतका भयानक एक्सपेन्सिव्ह आहे की तो मिडल क्लास माणसाला अजिबात अफोर्ड करू शकत होऊच शकत नाही. तर हे अर्बन मध्ये ही हकीकत असेल तर मग ग्रामीण मध्ये काय होईल? हा ह्याच्यामधला सगळ्यात मोठं संकट जे मी तुम्हाला सांगतो तर ते हे संकट आहे. कारण हा रोग जर आयुष्यात आला की लोक म्हणतात संपलं. म्हणजे काय होतं, आपल्या आयुष्याची सगळी कमाई पण जाते ओके आणि माणूस पण जातो. बरोबर आणि एकदा एका माणसाला जर कॅन्सर झाला तर तो एकटाच सफर नाही करत, त्याच्या आजूबाजूचं सगळं विश्व, त्याची फॅमिली आहे, त्याचे नातेवाईक आहे, त्याचे मित्रमंडळ, ते सगळे सफर करतात. आणि ह्या एवढ्या मोठ्या संकटाला जो आता भारत असं पण म्हटलं जातं की इंडिया इज गोइंग टू बी कॅपिटल ऑफ कॅन्सर. हे सेंटेन्सच किती भयानक आहे. आणि आपल्याकडे त्याला काही उपाय नाहीये. जे काही चाललंय बाहेर त्याच्या बाबतीत बोलणंच कठीण आहे. कारण एक कॅन्सरचा पेशंट म्हणजे 20 ते 25 लाख रुपयाचा बेरड चेक आहे. आणि तो माणूस पण जातो आणि पैसे पण जातात. तर या परिस्थितीमध्ये आपण गेल्या 150 वर्षामध्ये या कॅन्सरला थांबवण्यासाठी आपण काय केलं? उत्तर नील आहे. म्हणजे आपण काय करतो, आपल्या ह्या समाजामध्ये फक्त क्युअर आहे, क्युअर साठी धावतो. म्हणजे रोग समोर आला की आपण डॉक्टरकडे धावतो. पण आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर साठी काय करतो? जर आपण हाय रिस्क झोनला आहे, म्हणजे माझ्या आई बाबांना, आजी आजोबांना, यांना कुठेतरी फॅमिलीमध्ये जर कॅन्सर असेल, याचा अर्थ मी पण हाय रिस्क झोनला आहे. बरोबर मग मी माझ्या या कॅन्सर पासून बचाव करण्यासाठी, म्हणजे येणाऱ्या अशा कॅन्सरला मी हाय रिस्क झोन मध्ये, तर मी काय करतो? ते प्रिव्हेंटिव्ह मेजर्सचं ज्ञान आपण लोकांना काहीच माहिती नाहीये. ते आम्ही भरपूर गव्हर्नमेंटला सांगतोय की हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्सचं जे इश्यूज आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवायला आम्हाला मदत करा. बरोबर प्रिव्हेंटिव्ह मेजर जर लोकांना समजले आणि त्याचे भयावह परिणाम जर त्यांना समजले तर आपण खूप मोठ्या या संकटाला तोंड देऊ शकतो. हा झाला नंबर 1. नंबर 2, आता बघा आपल्याकडे फक्त युरोपियन सायन्स, जे मॉडर्न सायन्स म्हणून म्हटलं जातं, ॲलोपॅथी, ते ॲलोपॅथी सायन्स का भारतीय नाहीये, ते ह्याचा वेस्ट आहे. मग युरोपियन जीवन पद्धती आणि एशियन जीवन पद्धतीमध्ये खूप मोठी तफावत आहे. आमची संस्कृती वेगळी, आमचे जेवण खाणं वेगळं आहे, आमचे पाणी वेगळं आहे, त्यांच्या तिकडे जीवन त्यांची वेगळे आहेत, त्यांचं खाणं पिणं वेगळं आहे. आणि त्या पद्धतीची जी आपल्यावर जी फोर्स केली गेलेली आहे की आम्हाला फक्त ॲलोपॅथीच हवं आहे, ते बरोबर नाहीये, ते खूप मोठं चुकीचं आहे. याच्यामध्ये बघा आयुर्वेद जे आहे ते 5000 वर्षापूर्वीचं सायन्स आहे, त्याला तुम्ही असं इग्नोर नाही करू शकत. नंबर 1. नंबर 2, जर हे सोल रिलेटेड डिसऑर्डर्स आहेत तर तुम्ही मला एक सांगा की लॅबोरेटरी बॉर्न ह्या औषधाने तुम्ही त्याला कसं बरं करू शकाल? शक्यच होत नाही. का माणूस हा कधी लॅबोरेटरीमध्ये थोडी जन्मलाय, तो नॅचरली जन्मलाय. तर त्याच्यावर जे नॅचरोपॅथीचे जे उपचार आहेत, जसं काही चायनीज मेडिसिन, त्याला चायनीज ट्रॅडिशन मेडिसिन म्हणतात, त्यांच्यामध्ये ते भरपूर काही ह्या सगळ्या रोगावर विविध दृष्टिकोनातून बघतात.
ओके. म्हणजे त्याची आजूबाजूची त्याची जी फॅमिलीची मॅटर्स आहेत त्यांना ते ब्रीफ करतात, त्याच्यावर कसं वागावं, कसं राहावं, किती पॉझिटिव्ह राहावं, त्यांचं खाण्यापिण्याचं कसं आहे, त्याचा आहार एक महत्वाची वस्तू आहे. जसं आम्ही आमच्या सगळ्या पेशंट्सना, जितके पण पेशंट आहेत, आम्ही त्यांना पाणी पिण्याच्या पाण्यापासून ऍडवाइस करतो. अच्छा. ते पाणी कुठलं पिलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, हे सगळं आम्ही त्यांना इतकं डिटेलमध्ये? इतकं डिटेलमध्ये 7.5 pH वरचं पाणीच प्यायला पाहिजे. कारण हे कसं आहे की इट इज रिलेटेड टू सेल्स. हा जो रोग आहे तो. ओके. आणि सेल म्हणजे काय आहे की तो बेसिकली 70-78% पाण्याचा बनलेला आहे. मग म्हणजे प्रत्येकाने पाणी 7.5 pH ओके. एवढं असणं अत्यंत गरजेचं आहे चांगल्या सुदृढ बॉडीसाठी. ओके. आणि जर आपण आयुष्यामध्ये 7.5 pH वरचं जर पाणी पिलो तर मी खरं सांगतो तुम्हाला, आयुष्यात तुम्हाला डॉक्टर हा विषयच कधी येणार नाही. ओके. आणि जर म्हणजे हे आपल्याकडे आता जे बॉटल्स येतात म्हणजे बिस्लरी वगैरे, सो त्याच्यात तेवढ्या ह्याचं असतं की म्हणजे मग बाकीच्या ब्रँडचं मला माहित नाहीये, पण बिस्लेरी येस, कारण ती 60-70 वर्षाची ऑर्गनायझेशन आहे. आणि त्यांचा एक अजून एक ब्रँड आहे वेदिका नावाचा. ओके. तो जवळजवळ 8 pH पर्यंत जातो. ओके. तो त्यांनी हिमालयाच्या स्ट्रीम पासून केलेला आहे. ओके. आम्ही ऍडवाइस करतो की तो वेदिकाचं घ्यावं. थोडं महाग आहे, आता काय करणार, हा. पण देन ते लाखो रुपये घालवण्यापेक्षा हजारात सगळं होत असेल तर हेल्थसाठी ओके आहे. चांगलं आहे. हा. तर सांगायचा उद्देश असा की जर हा रोग आयुष्यात हम्म. आल्यानंतर मग त्याला फाईट करण्यासाठी, त्याला हरवण्यासाठी आपल्याकडे मार्ग काय आहे? हम्म. मार्ग काहीच नाही. काहीच ते ही किमोथेरपी आहे. हम्म. किमोथेरपीचं सायन्स काय आहे? किमोथेरपी न्यूक्लिअर मेडिसिन्स म्हणून केलं जातं. ओके. त्याचं सायन्स काय? त्यांचं असं म्हणणं आहे की कॅन्सरचे सेल आम्ही सगळे बॉडीतले सेल मारणार अच्छा. आणि त्याच्यामध्ये ते कॅन्सरचे सेल मरतात, असं त्यांचं म्हणणं. बॉडीतले सगळे सेल्स? हा, म्हणजे त्या एरियातले किंवा मेटास्टॅटिस असेल, जर ओके. पुढे जात असेल ओके. तर त्याचे ते सेल मारतात. ओके. आणि त्यांचं असं म्हणणं त्याच्यावर ते पण सेल जळून जातात. पण असं होत नाही, कारण हा जो रोग आहे हा बियॉन्ड डायग्नोसिस बघितला पाहिजे. हा टेक्निकल नाहीये. दिस इज रिलेटेड टू द सोल. बरोबर. हे कसं करतात, ह्यांच्याकडे सोलची डेफिनेशनच नाहीये. हा. तर ते फक्त त्याच वर्तुळातच ते फिरत असतात. बरोबर. तर तुम्ही त्या माणसाचे फिजिकल कॉन्स्टिट्यूशन, त्या माणसाची फिजिकल एक्झिस्टन्स, त्या माणसाची सगळे ट्रॅकिंग आणि त्या माणसाची राईट नाव असलेली सिच्युएशन, हे सगळं कन्सिडर करून त्याच्यासाठी टेलर मेड एक प्रोग्राम बनवला पाहिजे. ओके. देन ओनली इट इज पॉसिबल. म्हणजे थोडक्यात शेड्यूल केलं पाहिजे त्याचं प्रत्येक पेशंटचं त्यांचं आम्ही हेच करतो. आमच्याकडे रेडीमेड औषधं काही नाहीये. आणि आम्ही हे जे सगळे सर्जरी वगैरे सांगतात, आमच्या ह्या सायन्समध्ये, होलिस्टिक सायन्समध्ये याला कॉस्मेटिक ट्रीटमेंट म्हटली जाते. ओके. आता आमचे पेशंट अमेरिकेत आहेत, ऑस्ट्रेलियात आहेत, कॅनडात आहेत आणि दिल्लीपासून अगदी साऊथ पर्यंत आहेत. ओके. आणि बरेचशा पेशंटना, हजारोनं पेशंटना आम्ही बाहेर ओढले. आणि त्याच्यामध्ये निव्वळ काहीच ऍडव्हान्स स्टेजचे पेशंट सुद्धा क्लिअर झालेले आहेत. म्हणजे मी तुम्हाला अनेक स्टोरी सांगू शकतो. पण सांगायचा उद्देश असा की ऍडव्हान्स स्टेजला गेल्यामुळे मॉर्टल रेट जास्त आहे हे म्हणणं हे बरोबर नाही. आपल्याला हे ऍग्री केलं पाहिजे की गेले 150 वर्षात या मॉडर्न सायन्सने किंवा आपण या रोगांना, क्रोनिक डिसिजेसना थांबवण्यासाठी किंवा त्यांना डिस्ट्रॉय करण्यासाठी काही केलेलं नाही. आपण फक्त ते क्युअरकडे थांबलेलो आहोत. आणि हार्ट अटॅक आला की माणूस पहिला धावतो, डॉक्टरकडे जातो. पण हार्ट अटॅक न येण्यासाठी काय केलं पाहिजे? आता आमच्याकडे बघा, आम्ही 3 प्रकारचे डोसेस बनवले. एक, तो डोस जर सकाळी घेतला तर कॅन्सर सारखे दुर्गरोग अजिबात जवळपास पण येणार नाहीत. मग तो किती स्लीपर सेल बॉडीमध्ये असू द्या, अजिबात ती परिस्थिती निर्माण होणार नाही की ते परत जागृत होतील असं. नंबर 2, हार्ट डिसीजेस. हार्ट डिसीज हल्ली बघा चालता चालता माणसं कोलॅप्स होत आहे. असं पहिलं कधीच नव्हतं. मी तर बघितलंय ते जिम मध्ये पण. हो, अगदी. आणि पहिल्यांदा कसं होतं की महिना 1.5 महिना अगोदर पासून ती बॉडी तुम्हाला इशारे करते, नॉकिंग करते, अरे बघ बाबा तू ट्रबल मध्ये आहेस. आणि 1 महिन्यापासून तुम्हाला शोल्डर पेन आहे किंवा एन्जायना आहे किंवा तुम्हाला थोडस श्वास घेण्यासाठी, त्यावेळेला तुम्हाला अलर्ट व्हायला संधी होती. हल्ली ती पण संधी नाहीये. म्हणजे हे इतकं भयानक रूप झालेलं आहे. म्हणजे लगेच ह्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर जर तुम्ही घेतला, तो एक डोस जर तुम्ही पिला, तर आमचं असं क्लेम आहे आणि ते अजून प्रूव्ह झालेलं आहे की स्ट्रोक, पॅरालिसिस आणि हार्ट अटॅक हे कधी आयुष्यात येणार पण नाही. बरोबर. तर त्यांनी हे गोष्टी लक्षात घेतल्या तर जर प्रिव्हेंटिव्ह मेजर जर आपल्या आयुष्यात आणले तर ह्या रोगांना अजिबात तुम्ही काउंटर करू शकता. तसंच आता हे जगामध्ये आणि वेस्टला जास्त आहे, अल्झायमर, डिमेन्शिया, पार्किन्सन. ॲलोपॅथीमध्ये याला काही मार्ग नाहीये. हे बेसिकली ब्रेन आणि आपल्या मज्जा हे असतात संस्था, त्याचे ते रोग.
बरोबर. हं, तर त्या रोगानं जर तुम्ही आत्ताच तुम्हाला असं वाटतं, असं म्हणणं आहे की तुम्हाला असं माहिती आहे की तुमच्या आई वडिलांना तो रोग आहे किंवा आजी आजोबांना आहे, तर तुम्ही हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आत्तापासूनच घ्या. बरोबर. मग ते रोग कधीच आयुष्यात येणार नाहीत. अशा बरोबर. अनेक पेशंटना आम्ही आता डील करतोय ओके. आणि त्याच्यापासून हे सगळं आम्हाला शिकायला पण मिळतंय आणि आम्ही त्यांना सोल्युशन पण देतोय. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आजही कॅन्सरवर खरी ट्रीटमेंट नाहीये. जे काय चाललंय ते सगळे एक्सपेरिमेंट चाललेले आहेत ओके. आणि भयानक पैशाचा खेळ चाललेला आहे. म्हणजे असं फिक्स काही निघालेलं नाही. फिक्स काहीच नाही, नुसतं एक्सपेरिमेंट चाललेले आहेत. तर त्याच्यामुळे ह्या रोगानं जर हा रोग या स्टेजला आहे आणि या स्टेजवरनं जर कॅपिटलच्या पोझिशनला आपण जात आहोत, तर आपण किती मोठ्या भयंकर संकटात आहोत. मग ह्याला मार्ग काय? ह्या सगळ्या गोष्टींना मार्ग काय? मार्ग आहे. मार्ग असा आहे की सगळे सायन्स म्हणजे ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, युनानी आहे, चायनीज ट्रॅडिशन मेडिसिन, जॅपनीज ट्रॅडिशन मेडिसिन्स आहेत आणि होमिओपॅथी आहे आणि आमचं होलिस्टिक आहे. या सगळ्या सायन्सनी अंडर वन रूप येऊन एक टीम करून जर लढले तर ते पॉसिबल आहे. ओके. पण ह्याच्यात आरोगन्स एवढं झालेलं आहे कारण पैशाचा खेळ आहे आणि ॲलोपॅथीचे डॉक्टर आयुर्वेदाला मानत नाहीत आणि आयुर्वेदवाले बिचारे जे आहेत ते जीव मुठीत धरून बसलेले आहेत. आणि ऍक्च्युली खरं सांगायचं म्हणजे आयुर्वेदाला जर व्यवस्थितपणे हँडल केलं गेलं तर आयुर्वेद भरपूर काही सोल्युशन आपल्याला देऊ शकतो. तर ह्या सगळ्या सत्य स्थिती आहेत. आणि माझं बघा एक लेक्चर इथे लागायचं होतं रत्नागिरी मेडिकल कॉलेजला. ओके. तर त्याच्यासाठी मला 3-4 मी रिक्वेस्ट पाठवल्या कारण माझे इंजिनिअरिंग कॉलेजला भरपूर लेक्चर्स होतात आणि इंटरनॅशनली सुद्धा माझे भरपूर लेक्चर्स होतात. ओके. न्यूरो डिजनरेटिव्ह डिसऑर्डर्सवर आणि की नोट स्पीकर म्हणून सुद्धा मला घेतलं गेलंय. पण मला इथे ते म्हणतात नाही आमचं सायन्स हे वेगळं आहे कारण कसं आहे की मी जर नवीन मार्ग दाखवला तर तो त्रासदायक ठरू शकतो त्यांना. असं आहे. पण इथे लाखो करोडो लोकांच्या जीवनाचा संबंध आहे आणि मला वाटतं सरकारने थोडंसं सिरियसली घेतलं पाहिजे. तर आपल्या भारतामध्ये सर्वात कॉमन कॅन्सरची कारणं कोणती आहेत? आता बघा कॅन्सर हा ब्रेन ट्युमर असून द्या किंवा कोलोन कॅन्सर असू द्या, सगळे कॅन्सर म्हणजे एकच. फक्त जे जिथे जन्मतात त्या ऑर्गनच्या नावाने त्यांना नाव दिलं जातं. फॉर एक्झाम्पल ब्रेस्ट मध्ये झाला तर ब्रेस्ट कॅन्सर. ओके. म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये कुठेतरी ब्रेस्ट कॅन्सर होता म्हणून मुलींनाच ब्रेस्ट कॅन्सर होईल असं नाहीये. म्हणजे त्या ह्याच्या आईला त्यांच्या मुलांना सुद्धा होईल आणि तो कुठेतरी एनिवेअर इन द बॉडी इट विल बॉर्न. म्हणजे तो त्याच ह्याच्यामध्ये ऑर्गन मध्ये झाला पाहिजे असं नाही. ओके. फॉर एक्झाम्पल कोलोन कॅन्सर कुठेतरी आहे, हा आतड्यांचा कॅन्सर आहे, तो कुठेतरी फॅमिलीमध्ये म्हणजे कोलोन कॅन्सर होईल असं पण नाहीये. याचाच अर्थ काय की कॅन्सर हे सगळे एकच आहेत, फक्त ते ज्या ठिकाणी जन्म घेतात, ज्या ठिकाणी ते नॉकिंग करतात किंवा येतात त्या ठिकाणी त्यांना नाव दिलं जातं. आता तुम्ही विचारलं कॉमन कॅन्सर कुठले आहे. फॉर एक्झाम्पल आता खरं सांगायचं म्हणजे ओरल कॅन्सर जे बेसिकली तंबाखू गुटखा याच्यापासून होतात आणि तो खूप भयंकर आणि भयानक आहे. दुसरा ब्रेस्ट कॅन्सर हा सुद्धा एक कॉमन झाला आहे की असं म्हटलं जातं की 27% सगळ्या कॅन्सर मधले हे ब्रेस्ट कॅन्सरचे हे आहेत. तिसरा जो आहे तो कोलोन कॅन्सर, तो पण भयानक आहे. आणि ह्या 3 कॅन्सर्सना हे आता कॉमन आहे. या 3 कॅन्सर्सना ॲलोपॅथीमध्ये तसा म्हणाल तर काही मार्ग नाही आणि हे तिन्ही पण भयानक आहे. म्हणजे जे ॲलोपॅथीचे जे सिस्टम्स आहेत पण आमच्याकडे हे तिन्ही कॅन्सर एकदम क्लिअर होतात आमच्या ह्या पद्धतीमध्ये. कारण आम्ही 4 सूत्री म्हणजे 4ही बाजूने त्या कॅन्सरला घेतो. आम्ही एकाच बाजूने जात नाही त्याच्यावर लढायला. म्हणजे तो कॅन्सर इट इज अ व्हेरी टेररिस्ट टाईप माइंड आणि त्याला जर तुम्ही डिवचलं तो आणखी स्पीडनी धावायला लागतो, आणखी कॅप्चर करायला पाहतो. हो. आणि एक दुसरं महत्वाचं या सगळ्या कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये तो 3-4 वर्षानंतर परत येतो. ओके. म्हणजे एकदा तुम्ही त्याला डिफीट केलात, हा फॉर एक्झाम्पल अगदी 20% जर त्यांचे हे असेल रेट असेल त्याला डिफीट केलं तो 3-4 वर्षानंतर परत येतो आणि तो दुसऱ्या मार्गाने कुठून तरी येतो. ओके. म्हणजे दुसऱ्या होऊ शकतो, दुसऱ्या होऊ शकतो तो आणि होतो असं 90% याच्यामध्ये होतो. पण आमच्या ट्रीटमेंटमध्ये तो होत नाही. फॉर एक्झाम्पल एक आमचे पेशंट्स होते त्यांना ओरल कॅन्सर झालेला, त्यांची जीभ थोडीशी कट केली, चाटामध्ये कट केली होती आणि त्यांना नंतर रेडिएशन सांगण्यात आले होते. तर ते त्यांच्या मिसेस ऐकायला तेव्हा नव्हतं, बहिणीने त्यांना जबरदस्ती उचलून आमच्याकडे आणले तर ते कम्प्लिटली ओके झाले. त्यांनी जवळजवळ 22-23 केले. पण आता आम्ही काय करतो, आम्ही त्यांना 6-6 महिन्याने परत चेक करायला सांगतो
आणि तसं परत चेक केल्यानंतर थोडंसं त्यांचा सीबीसी सस्पिशियस झाला आम्हाला. तर तो समय झाल्यानंतर मी परत सायकल चालू केले त्यांच्या आणि ही ओके ना. तर हे त्याचं परत येणं हे सुद्धा त्याचं थांबवलं पाहिजे, त्याला थांबवलं पाहिजे. हे ह्यांच्याकडे आहे, पण ते म्हणजे कसं सांगतात की तुम्ही परत 6 महिन्यानंतर या, पण आल्यानंतर पुन्हा तेच किमोथेरपी, आणि किमोथेरपी इज रिअली व्हेरी हार्श ट्रीटमेंट, खूप हार्श ट्रीटमेंट आहे. केस जाणं, हे जळणं आणि कातडी जळणं, आणि कारण ते, आणि कसं आहे की जिवंत सेल निर्माण करणं, सेल्स, इट इज नॉट अ जॉब. म्हणजे बॉडीची तेवढी कॅपॅसिटी पाहिजे. आणि मोस्ट ऑफ द टाइम आपण काय पाहतो की तो जो पेशंट आहे त्याला एक्सेस किमोथेरपी दिली तो ट्युबरक्युलोसिस मध्ये जातो. म्हणजे वजन त्याचं 30च्या खाली आलं की त्याला वाचवणं कठीण होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळे जे ड्रॉबॅक्स आहेत आता ह्या ट्रीटमेंटमध्ये, याला आपल्याला मार्ग हे शोधलेच पाहिजेत. आणि आम्ही आता जो विषय आता मी सांगायचा प्रयत्न करतोय, होपफुली मला वाटतं सरकारला ते ऐकावं लागेल उद्या परवाला. बघूया काय घडतंय ते. तर लेडीजनी ब्रेस्ट कॅन्सरसाठी काय काळजी घ्यावी, म्हणजे काय? एकदम सिम्पल आहे. आपण जेव्हा म्हणजे ते बेसिकली आंघोळ जेव्हा करतो त्यावेळेला आपले जे स्तन आहेत ते स्तन थोडेसे वरच्या साईडनी पुश करून आपल्याला फक्त चेक करायचं आहे की काही लंप लागतोय. ऍक्च्युली ब्रेस्ट हा फॉर्म ऑफ द लंप आहे, त्याच्यामुळे ते जास्त ह्या ब्रेस्ट कॅन्सरच्या ह्याच्यामध्ये ते झोनमध्ये येतात. जर आपण वेळीच त्याला जर पकडलं, म्हणजे जराशी गाठ कुठे लंप असं लागलं, सुरुवातीला ते काही एक तुम्हाला तो लक्षणं देत नाही. सुरुवातीला तुम्ही चेक केलं पाहिजे. ते तुम्ही जर त्याच क्षणी जर हे केलं आणि तुम्ही इमिजिएटली जर डॉक्टरना ते दाखवलं, अंकुश प्रॅक्टिशनर्सना, तर ते इन्व्हेस्टिगेशन करतात. हा रोग बेसिकली अत्यंत भयंकर, आणि संपूर्ण पैसे जे आपले जी आपल्या कुटुंबाची जी साठवण असते किंवा आपण बाजूला काढून ठेवतो ते सगळे संपवून जातं त्याच्यात. आणि माणसं मग कसं जीव वाचवावा म्हणून चारी बाजूला प्रयत्न करतात. हो. आणि कुटुंबाची आई जर त्रासात असेल तर ते कुटुंब कसं त्याच्याकडे पाहाल, हे तर त्याच्यासाठीच मुळात आपण हे सुरुवातीपासून त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आणि आमच्या ह्याच्यामध्ये होप ऑन्कॉलॉजी इम्युनोथेरपीमध्ये ब्रेस्ट कॅन्सर अगदी सहज आम्ही त्यांना बाहेर काढतो. बरोबर. लोकांना जेव्हा कॅन्सर होतो त्यांना भीती वाटते की आता जेव्हा आपल्याला जर कॅन्सर झालाय म्हणजे आपलं आयुष्य संपलं, तर त्यांना तुम्ही जगण्याची आशा कशी देता, त्यांना जगायचं होप कसं तुम्ही देता? ऍक्च्युली जी आम्ही जी आता नवीन आमची जी पद्धती शोधली या कॅन्सरला काउंटर करण्यासाठी, कॅन्सरला डिफीट करण्यासाठी, त्याचं नावच होप ऑन्कॉलॉजी इम्युनोथेरपी आहे. इम्युनोथेरपी आता जगभर खूप उभारते आहे. इम्युनोथेरपी म्हणजे काय की बॉडीची जी कॅपॅसिटी असते किंवा बॉडीची एक स्वतःची संरक्षण व्यवस्था असते, ती इम्युनिटी असते. ती इम्युनिटीला आम्ही स्ट्रॉंग करतो. ह्या दोघांमध्ये भरपूर फरक आहे आमच्या सायन्समध्ये आणि ॲलोपॅथीच्या सायन्समध्ये. ॲलोपॅथीचं सायन्स काय म्हणतं की ते डिस्ट्रॉय करूया सेल्सना, त्याच्याबरोबर ते कॅन्सर सेल्स मरतात, पण तसं होत नाही. आम्ही काय म्हणतो, डिस्ट्रॉय नाही करायचं, पण आपल्या ह्या सगळ्या आपली जी इम्युनिटी आहे त्याला भरपूर स्ट्रॉंग करायचं. ब्रेनला रिज्युव्हिनेटेड करायचं. आणि मग ब्रेन विचारतो, भाई तू कोण आहेस, तू कसं का आलास इथे, आणि मग देन ब्रेन स्टार्टेड डिस्ट्रॉइंग. म्हणजे स्वतःहूनच आतून हाच एक विषय आहे, हा मोठा फरक आहे. हाच एक रस्ता आहे ज्याच्यामधून त्याला कॅन्सरला डिस्ट्रॉय करण्याची, कॅन्सरला नाश करण्यासाठी बॉडीमधली कॅपॅसिटी आणि कॅपेबिलिटी ह्या इम्युनोथेरपीमध्ये आहे. आणि ही इम्युनोथेरपी बेसिकली आता जगभर सगळे सायंटिस्ट त्याच्यावर काम करतात. पण विषय असा आहे की इम्युनोथेरपीने बरोबर तुमची इम्युनिटी लेवल वर उठवायची असेल तर कुठल्या पद्धती तुम्ही अवलंबता. आता आम्हाला इतके एक्सपिरियन्सेस झालेले आहेत की आम्हाला माहिती आहे की कुठल्या स्टेजचा जो पेशंट आहे त्याला आपण बाहेर काढू शकतो. आम्ही सरळ त्यांना सांगतो, यू विल सर्वाइव्ह, डोंट वरी. आणि एक गोष्ट मात्र सत्य आहे की ज्या दिवशीपासून आमची होप ऑन्कॉलॉजी इम्युनोथेरपी सुरू होते त्या दिवसापासून तो पेशंट प्रोटेक्टेड आहे. मग प्रोटेक्टेड म्हणजे आम्ही काय करतो, त्याचे लंग्स, त्याचा हार्ट, त्याची किडनी, त्याचं लिव्हर, त्याचे पॅनक्रियास आणि त्याचे लंग्स, हे सगळे आम्ही कव्हर करतो. जेणेकरून मेटास्टॅटिक होऊन जर तो तिकडे पोहोचला तर तिकडनं त्याला डिस्ट्रॉय केलं जातं. इथपर्यंत आम्ही ऍडव्हान्स पोहोचलेलो. आता दोघांमध्ये आणखी एक महत्वाचा विषय, तुम्हाला फरक काय आहे, ही जी इम्युनोथेरपी आहे ही नॅचरल आहे, ही सोलार एनर्जी मधून आली आमची इम्युनोथेरपी. तुम्हाला माहिती असेल आमचं सोलारमध्ये नॅशनल लेवलला मोठं काम होतं. आणि त्या सोलार मधून आम्हाला एक संध्याकाळी अशी याचं इंट्रोडक्शन झालं. ते काय इंट्रोडक्शन आम्हालाच का झालं ते आम्हाला माहिती नाहीये.
पण ती सोलार मधून जन्मलेली आहे. आणि ही जी आहे किमोथेरपी ही न्यूक्लिअर मेडिसिन आहे. ओके. म्हणजे मॅनमेड जी आहे, मॅनमेड शक्ती आहे ती ऍक्च्युली न्यूक्लिअर मेडिसिन इट हॅज बॉर्न टू किल, इट हॅज नेव्हर बॉर्न टू कीप लाईव्ह. हे रिव्हॉल्विंग साठी ती कधीच जन्मलेली नाही. पण सोलार एनर्जी इट इज रिव्हॉल्विंग, इट इज इव्हॉल्विंग. हे सगळं जे नेचर चालते ते सोलार एनर्जी मध्ये चालतं. त्याच्यामुळे कदाचित आम्हाला सक्सेस जास्त आहे. आता तुम्ही मला प्रश्न काय विचारलात की आम्ही होप कसं देतो त्यांना. आम्ही अत्यंत गोड बोलतो त्यांच्याबरोबर. आम्ही त्यांना हे पटवून द्यायचा प्रयत्न करतो की लाईफ आणि डेथ हे प्रत्येक माणसाला हे टेस्ट करायलाच लागतं. डेथ एव्हरी बॉर्न क्रिचर आहे जो श्वास घेतो त्याला मृत्यू हा आहेच. मग तुम्ही ते मासे धरा, पाण्यात तीन जग आहेत. एक तर समुद्राचं त्याच्या अंडर वॉटरचं एक जग आहे, दुसरं आपल्या जंगलातले जे प्राणी आहेत त्यांचं एक विश्व आहे, तिसरं आपलं मानवांचं विश्व आणि चौथं आकाशातलं विश्व जे पक्ष्यांचं आहे. हे सगळे ब्रीथ करणारे स्पेसिस आहेत आणि त्या सगळ्यांना मृत्यू हा अटळ. म्हणजे त्यांना मी आणखी एक्सप्लेनेशन देतो त्यांच्यामध्ये. आणि आम्ही ऍक्च्युली त्यांच्याबरोबर असे संभाषणच करतो आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आम्ही त्यांना भरपूर होप देतो. कारण सायकोलॉजी प्लेज अ मेजर रोल इन दिस. ओके. जेव्हा तुमच्या मनाने थांबलं की मला ह्याच्यावर फाईट करायचंच आहे, माय लाईफ इज प्रेशियस, तर त्याच्यामुळे काय होतं ते हरलेली माणसं सुद्धा पुन्हा फाईट करायला लागतात. आणि अशा भरपूर केसेस आहेत. तर आम्ही त्यांना पॉझिटिव्हली ह्या सगळ्या गोष्टी सांगतो. आहारामध्ये चेंजेस सांगतो, काय काय आहार घेतले पाहिजेत, पाणी कुठलं प्यायला पाहिजे, जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. आणि त्याच्यामुळे आम्हाला एवढंच दिसलंय की दुसऱ्या सायकल पासूनच वजन वाढायला चालू. दॅट वॉज द फर्स्ट इंडिकेशन. आणि आमच्या ह्या सायकल मधून ऍक्च्युली आम्हाला 8व्या 9व्या 10व्या दिवशीपासूनच इंडिकेशन मिळतं. कारण वेन युअर इम्युनिटी इज स्ट्रॉंगर युअर फेस स्टार्टेड ब्राईट, तो ब्राईटनेस येतो आणि एनर्जी लेवल वाढते. हे वाढलं की तो कॅन्सर थबकतो, अरेस्ट केला जातो, तो अरेस्ट होतो. आणि तो म्हणजे जो आलेला असतो ज्या पद्धतीने सगळं आपल्याला कॅप्चर करायचं आहे, मारायचं आहे, ते करायचं आहे, ते बघतो ती बॉडी स्ट्रॉंगर आहे, आय कॅनॉट डू इट, म्हणून तो श्रिंक होत जातो हळूहळू आणि देन इट्स गेट व्हॅनिश. असं ते बेसिकली आमचं गणित आहे. अच्छा. इम्युनिटी म्हणजे काय थोडक्यात? इम्युनिटी म्हणजे कॅन्सरला हरवण्यासाठी, कॅन्सरला डिस्ट्रॉय करण्यासाठी असलेल्या तिजोरीची चावी. ओके. इम्युनिटी म्हणजे काय की आपल्या तोंडापासून ते आपल्या छोट्या आतड्यापर्यंत, मोठ्या आतड्यापर्यंत जो ट्रॅक आहे त्या ट्रॅक मध्ये बुद्धिबळाचा खेळ चाललेला असतो. त्याच्यामध्ये व्हाईट सोंगट्या आणि काळ्या सोंगट्या असा खेळ चाललेला असतो. जोपर्यंत तुमच्या व्हाईट सोंगट्या ह्या स्ट्रॉंग आहेत तोपर्यंत तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग आहे. याचा अर्थ काय की ह्या गट हेल्थ, याला गट हेल्थ म्हणतात. तोंडापासून तो काल्पनिक जो गेलेला जो ट्रॅक आहे याच्यामध्ये 2 कॉलनीज आहेत सेल्सच्या. बऱ्याच वेळेला डॉक्टर आपल्याला अँटीबायोटिक लिहून देतो. ते बायोटिक म्हणजे काय की त्या ह्यानी ते इन्फेक्शन निर्माण केलेलं आहे, त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी ते गोळ्या, अँटीबायोटिक्स, बरोबर ना. तर त्या 2 कॉलनीज आहेत. या कॉलनीमध्ये व्हाईट सोंगट्या जितकं तुमच्या स्ट्रॉंग तितकी तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग. तोपर्यंत कुठलेही रोग तुमच्या जवळपास येणार नाही. मग ह्याच्यासाठी तुम्ही व्हाईट सेलची जी कॉलनी आहे याला तुम्ही नेहमी आणखी त्याला स्ट्रॉंग करण्यासाठी विविध गोष्टी केल्या पाहिजे. म्हणजे तुम्हाला अगदी बेसिक सांगतो मी. मग त्याला स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? एक तर तुमचं डाएट प्लॅन हा खूप चांगला असला पाहिजे, पहिली गोष्ट. नंबर 2, एक गोष्ट लक्षात घ्या, हे जितके पण रेस्टॉरंट बाहेरचे आहेत किंवा हे काय म्हणतात त्याला फास्ट फूड, हे जे आहे ते तुमच्या आरोग्यासाठी त्यांनी नाही केलेले, ते पैसा कमवण्यासाठी केलेले. मग ते कुठल्या पद्धतीचं हे सगळं बनवण्यासाठी यूज करतात इन्ग्रेडियंटसाठी, त्याचं तुम्हाला पूर्ण माहिती असली पाहिजे. नंबर 1. नंबर 2, शक्यतो बाहेरचं खाणं तुम्ही आत्ताच्या ह्या काळामध्ये तुम्ही आवर्जून घेतलं नाही, म्हणजे घेतलं नाही पाहिजे बाहेरचं खाणं. शक्यतो होम फूडच घेतलं पाहिजे. तिसरं महत्वाचं, हे जे मी मगाशी तुम्हाला रेफर केले की हे ऑइल्स जे हे आहेत अडल्ट्रेटेड आहेत, ते तुम्हाला यू नीड टू चेंज दॅट. म्हणजे तुम्हाला कच्चे घाणीचे तेल या म्हणजे जे रॉ ऑइल्स आहेत, ऑइल म्हणजे कशासाठी असतं की ते जेवण शिजवण्यासाठी असतं, तर ते त्या पद्धतीचे ऑइल तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये यूज केलं पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट, आता आयुर्वेदमध्ये आमच्या नॅचरल सायन्समध्ये गव्हाला अप्रुव्हल नाहीये, म्हणजे अवॉइड केलं पाहिजे ते गव्हा. मग तुम्ही यू कॅन कंटिन्यू विथ द राईस,
ठीक आहे ना. मग मिलेटचे तुम्ही हे घ्या, भाकऱ्या घ्या, म्हणजे बाजरी, त्याच्यानंतर मका, त्याच्यानंतर ज्वारी, ह्यांच्या भाकऱ्या घ्या, ते शरीराला खूप चांगले आहेत. तर ते डाएट प्लॅन्स मध्ये तुम्ही बेसिकली प्राण्यांपासून आलेलं, म्हणजे त्याच्यात दूध असू दे या आणखी तूप असू द्या, ते तुम्ही अवॉइड केलं पाहिजे, बिकॉज दॅट्स नॉट गुड फॉर युअर हेल्थ. ठीक आहे ना. आणि अंडी तुम्ही न्यूट्रिशियसमुळे तुम्ही घेतलं पाहिजे, पण पाण्याच्या ह्याच्या प्राण्यांच्या पासून, शरीरापासून ज्या गोष्टी येतात तर तुम्ही अवॉइड केलं पाहिजे, खाल्लं नाही पाहिजे. खाल्लं नाही पाहिजे डाएट प्लॅन्स मध्ये. तिसरं महत्वाचं म्हणजे तुमचं ह्याच्या हिरव्या भाज्या ह्या महत्वाचं, त्याच्यानंतर ते स्प्राऊट आहेत ते महत्वाचं आहे, ते तुम्ही रेग्युलर घेतलं पाहिजे. तुमचे मील बरोबर, तुम्ही 3 मील्स आहेत ते बरोबर घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर फ्रुट्सचा जास्तीत जास्त मॅन मेड जितके पण स्वीट आहेत ते सगळे अवॉइड करा, शुगर अवॉइड करा. आणि जे नॅचरली जितके शुगर्स आहेत ते सगळ्या, तुम्हाला कुणी डॉक्टर सांगत नाही की तुम्ही फ्रूट नका खाऊ, तो तुम्हाला सांगेल चॉकलेट खाऊ नका. देर आर मॅन मेड अँड नॅचर मेड असे 2 डिफरन्स आहेत, तर तुम्ही ते कंटिन्यू ठेवा. त्याच्यानंतर तुमचे जितके पण तुमचे जे हे आहेत, म्हणजे तुमचं जे खाण्याची जी स्टाईल आहे ते तुम्ही नेहमी पवित्र ठेवा, म्हणजे तुमचं आजूबाजूचं वातावरण सुद्धा चांगलं राहायला पाहिजे. दॅट मेक्स अ बिग बिग डिफरन्स. यू हॅव टू बी ऑलवेज हॅपी. तर ह्या सगळ्या पद्धतीने तुम्ही जर मॅनेज केलं तर तुमचं, मला वाटतं ह्याची जी गट हेल्थ असेल तर खूप स्ट्रॉंग असेल. माझं म्हणणं असं होतं की आता भरपूरसे लोक जिमला जातात, तर ते अंडी खातात, म्हणजे दिवसाला, म्हणजे एका टाइमला 4 वगैरे अंडी, तर त्याचं म्हणजे हेल्थसाठी ते ओके आहे की हानिकारक? बघा, अंडी इट इज अ गुड सोर्स ऑफ व्हायटामिन्स, हे सत्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण एक्सेस कुठला त्याचा हे झाला नाही पाहिजे, वापर झाला नाही पाहिजे. यू हॅव टू हॅव इट विथ व्हेरी स्मॉल क्वांटिटी, बट दॅट डझंट मीन, म्हणजे याचा अर्थ असा नाही की व्हेजिटेरियन लोकांना दुसरा मार्ग नाही. व्हेजिटेरियन लोक ती चणे, इट इज अ व्हेरी गुड सोर्स ऑफ, दॅट इज अ व्हेरी गुड सोर्स ऑफ व्हायटामिन. आणि स्प्राऊट ते खूप चांगले आहेत. बेसिकली अंडी तुम्ही खा, पण ते लिमिटेड क्वांटिटी मध्ये खाल्लं पाहिजे. तरी अंदाजे 1 किंवा 2 मॅक्सिमम, आठवड्याला समजा 1, 4, 5, 6 इथपर्यंत. ओके. तर भारताला पुढील 10 वर्षात कोणती पावलं उचलावी लागणार आहेत? कसं आहे की आपली जनसंख्या आता ही जगातली 1 नंबरवर आहे, 1.4 बिलियन. याच्यामधली 70% जनता ही ग्रामीण भागात राहते. याचा अर्थ 1 बिलियन प्लस लोक ग्रामीण भागात राहतात. मग हे जे संकट आता भोगावतंय, या संकटाला कसं काउंटर करतायत, त्या काउंटर करण्यासाठी माझं तर असं स्पष्ट मत आहे की जितके एक्झिस्टिंग सायन्स आहेत त्यांनी एकत्र येऊनच एक स्ट्रॅटेजी निर्माण केली पाहिजे. आता आम्ही एक प्रयत्न करतोय की एक असं हॉस्पिटल करायचं आहे जगावेगळं की ज्याच्या अंडर हे सगळे सायन्सेस विल कम अंडर वन रूफ. इवन हिप्नॉटिझम वी वॉन्टेड टू ब्रिंग, बिकॉज वी नीड टू कम्युनिकेट विथ द सोल, यू सी. तर हे सगळे अंडर वन रूफ आल्यानंतर एक स्ट्रॅटेजी आपण बनवू शकतो. हा झाला एक विषय. नंबर 2, ह्याच्यामध्ये हा नॅशनल लेवलचा विषय आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात ठोस व्यवस्था सरकारने केली पाहिजे. ते 5 लाख रुपये देऊन, फ्रीमध्ये देऊन त्याचा तुम्ही लोकांना मदत होईल असं काही होत नाही. त्याचा ऍक्च्युली काही ट्रस्ट गैरफायदा घेत आहेत. ते बेसिकली ट्रीटमेंट झाली 1-2 लाख आणि त्यांच्याकडनं सह्या घेऊन ते 5-5 लाख पण घेत असतात. असं सुद्धा, हे सुद्धा आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये, हे सगळं आपल्याकडे घडतं आपल्या समाजामध्ये. तर ह्या गोष्टीसाठी सरकारने या रोगाला काउंटर करण्यासाठी, आता 1 नंबरचा जो रोग आहे ज्याच्यामध्ये मोर्टॅलिटी जास्त आहे, म्हणजे जास्त मृत्यू होतो, तो हार्ट आहे. नंबर 2 हा कॅन्सर आहे. तर या 2 रोगांसाठी पर्टिक्युलरली सरकारने एक कमिटी नेमली पाहिजे आणि त्या कमिटीच्या अंडर ह्या सगळे जितके पण, आणि पहिली गोष्ट म्हणजे कॅन्सरला ह्यांनी नॅशनलाइज केलं पाहिजे, कॅन्सर रोगाला. म्हणजे हा जो पैशाचा खेळ चालला हा सगळा बंद होईल. आणि इव्हन हार्टचं सुद्धा, म्हणजे झाडाचं एक पान सुद्धा नाही बनवू शकणारा तो माणूस, तो हार्टमध्ये स्टेंट टाकतोय, ह्याच्यामध्ये स्टेंट टाकतोय शरीरात, किंवा बायपास करतात. दीज आर द कॉस्मेटिक ट्रीटमेंट. तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मेजर्सवर काम करा, प्रिव्हेंटिव्ह मेजर्सवर लोकांना समजवा की तुम्ही हे असं वागल्यानंतर असतं. आणि त्याच्यासाठी सरकारने या सगळ्या गोष्टी, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आणि सगळ्या सायन्सना तितकंच महत्व देऊन त्यांना एकत्र एका छताखाली आणून या रोगांना काउंटर केलं पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात मोठं म्हणजे जनमत, आणि लोकांना ह्या बाबतीत तुम्हाला सगळी माहिती दिली पाहिजे. ऍक्च्युली खरं सांगायचं म्हणजे रिव्होल्युशन इज नेसेसरी. एक क्रांती झाली पाहिजे, तेव्हा आपण केली अशी क्रांती.
आपण टीबीला हद्दपार केलंय, लेप्रोसीला पण आपण हद्दपार केलंय ना. हो. तसंच या रोगाला सुद्धा हद्दपार करू शकतो. बरोबर. माझी एकदा नीती आयोग बरोबर या संदर्भात मोठी मीटिंग झाली होती दिल्लीला, आणि मी त्यांना हे सगळं ब्रीफ पण केलं होतं. पण ते कसं होतं की दॅट नीड्स टू बी लिडरशिप पाहिजे, तेवढी पॉझिटिव्ह ते या सगळ्या काउंटर केली पाहिजे अशी. पण ते होपफुली आपलं सरकार या सगळ्या गोष्टींकडे बघेल आणि काहीतरी मार्ग काढतील असं आशा ठेवूया आपण. एखादा अनुभव असा कॅन्सर पेशंटचा जो तुमच्या अजूनही लक्षात राहिलाय असं? हो, असे अनेक आहेत. अनेक म्हणजे माझे काही टेस्टिमोनियल्स आहेत ते. आणि खरं सांगायचं म्हणजे आम्ही त्यांना सांगतो की आम्ही पोस्टमन आहोत. बाकी जी तुम्हाला मदत पोचते आहे ती परमेश्वराकडनं पोचते आहे. आणि तुम्ही या ह्याच्यामध्ये येऊन आमच्या बरोबर कनेक्ट होताय, त्याच्यात सुद्धा आमचा काही रोल नाहीये, ते सुद्धा विधिलिखितच असावं. एक 4 वर्षाचा मुलगा माझ्याकडे आला होता. त्याला त्यांनी 5 केमो दिल्या होत्या आणि तो मुलगा उभं राहण्यासाठी सुद्धा त्याला ताकद नव्हती, तो रडतच राहायचा. केमो म्हणजे किमोथेरपी. ओके. आणि 4 वर्षाच्या मुलाला तुम्ही 5 केमोथेरपी दिल्यानंतर त्या मुलाची अवस्था काय राहणार आहे? तर मी त्याला स्पष्ट सांगितलं, बघ बाबा, आता तू 6वा जर केमो घेतलं, एकुलता एक मुलगा, तर तो मुलगा तू गमावशील. तो म्हणाला, नाही डॉक्टर साहेब तुम्ही सांगा, आम्ही कसं करू. त्यानंतर आम्ही त्याची ट्रीटमेंट केली. आज तो 9वीत मुलगा आहे आणि हिरो आहे तो आता, एकदम स्ट्रॉंग हिरो आहे. दुसरी एक केस माझ्याकडे, म्हणजे 2-3 केस सांगतो तुम्हाला. एक केस आली होती त्याची, तो 11 का 12 वर्षाचा मुलगा होता आणि त्याची केस एवढी मोठी जाडी त्याची फाईल झाली होती. काही न्यूरोसर्जन त्याच्यावर झाले होते आणि तो काही बरा होत नव्हता. म्हणजे अगदी तोंडातून लाळ घेणं, बसणं शक्य नव्हतं, त्याला बोलणं शक्य नव्हतं, शब्द हे यायचे. आणि त्याच्यानंतर ते आमच्याकडे आले कोणाच्या तरी रेफरन्सनी, तर आम्ही त्याची ट्रीटमेंट सुरू केली. आज तो मुलगा ग्रॅज्युएटला फायनल इयरला आहे आणि तो एकदम स्ट्रॉंग आहे आणि तेवढा दिलखुलास पण आहे. तर ही एक केस आहे. दुसरा एक आमच्याकडे पेशंट आला, त्याला सुद्धा 5 केमो देण्यात आल्या होत्या. तो 28-29 वर्षाचा होता तो, आणि 5 केमो झाल्यानंतर सुद्धा त्याचं लंग कॅन्सर होता. त्याला तो काही थांबत नव्हता, तो पुढेच जात होता. आणि तो आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याची ही ट्रीटमेंट, होप ऑन्कॉलॉजी इम्युनोथेरपी सुरू केली. त्याच्यानंतर तो एकदम क्लिअर झाला, म्हणजे कॅन्सर मधून बाहेर आला. आम्ही त्याचा पहिला तो इंडियन एम्बॅसीमध्ये काम करत होता. तिकडे म्हटलं नोकरीवर जातो आता, तर तो नोकरीवर गेलेला आहे दुबईमध्ये, इंडियन एम्बॅसीमध्ये काम करतो आणि आला की आवर्जून भेटून जातो. अशा अनेक केसेस आहेत, म्हणजे भरपूर, म्हणजे हजारोने केली. फक्त आम्ही एवढाच प्रयत्न करतोय की आम्ही नदीच्या या काठावर आहोत, आमच्याकडे कॅन्सरला डिफीट करण्याचा मार्ग आहेत आणि त्या बाजूला लाखो करोडो लोक आहेत जगभरात. आम्हाला फक्त आम्ही ब्रिज कोण बनतोय याचा आम्ही प्रयत्न करतो की तो ब्रिज पेटला की आम्ही तिकडे पोहोचू शकतो, असा आमचा प्रयत्न आहे. पाहूया परमेश्वर त्याच्यात मार्ग कसा देईल. म्हणजे थोडक्यात जास्तीत जास्त लोकांना आपण बरं करू शकतो. एक्झॅक्टली. ही कॅलॅमिटी फक्त आपल्या देशाची नाही, ही जगभर घोंगावते. तर त्याला हे काउंटर केलंच पाहिजे आणि त्याला काउंटर फक्त नेचरच करू शकतो असा आमचा विश्वास आहे. कारण आपण ह्याच्यामध्ये निसर्गामध्ये जन्मलो आणि ते निसर्गामधूनच जे मार्ग आहेत त्याच्यातूनच त्याला डिस्ट्रॉय करता येऊ शकतं कॅन्सरला. तर कॅन्सर ही गोष्ट किंवा इतर असे आजार समजण्यासाठी वर्षातून किंवा असं काही कधी चेकअप केलं पाहिजे म्हणजे थोडक्यात? हो, आता बघा, या विषयावर थोडस डिटेलमध्ये जाऊन मी तुम्हाला एक्सप्लेनेशन करतो. ह्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं की क्रॉनिक डिसीजेस जे आहेत, दॅट इज न्यूरोडिजनरेटिव्ह डिसऑर्डर्स, म्हणजे अल्झायमर, डिमेन्शिया, पार्किन्सन किंवा फॉग ऑन द ब्रेन. त्याच्यानंतर कार्डिओव्हेस्क्युलर डिसऑर्डर्स किंवा डिसीजेस, त्याच्या हृदयाच्या रिलेटेड, आणि त्याच्यानंतर कॅन्सर, ऑल टाईप ऑफ कॅन्सर. हे जे क्रॉनिक डिसीजेस आहेत ते नॉर्मली हे जेनेटिक ट्रॅक्स मधून येतात मोस्ट ऑफ द टाइम. म्हणजे आपल्याला एक तर तिथं अलर्ट राहिलं पाहिजे, जर माझ्या फॅमिलीमध्ये कुठेतरी आहे आजी आजोबा, ते तुम्ही जरा एकदा त्याच्या डेटा व्हेरीफाय करून स्वतःची हिस्ट्री आपल्याला माहितीच असलीच पाहिजे, स्वतःची बॉडी, स्वतःच्या बॉडीचं कॉन्स्टिट्यूशन, हे सगळं आपल्याला माहिती हवं. तर त्या ट्रॅक मध्ये जर कुठेतरी असेल तर मी जास्त अलर्ट राहिला पाहिजे, बिकॉज आय एम फॉलोइंग इन हाय रिस्क झोन. ओके. हा, आता माझ्या आयुष्यामध्ये असल्या काही गोष्टीच नाहीये तर मी काय करावं. तरी पण आमचं असं म्हणणं असतं की तुम्ही 30 आणि 40 या वयाच्या दरम्यान जेव्हा पास होता तेव्हा तुम्ही एक सिंपल दर 3 महिन्याला किंवा दर 6 महिन्याला सीबीसी करायचा. ओके. सीबीसी म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट. ओके. ब्लड हा बेसिकली आपल्या शरीराचा एनर्जीचा फ्लड आहे.
ब्लड शरीरामध्ये नसेल ती बॉडी चालू शकत नाही, जगू शकत नाही, राहू शकत नाही, जीवित राहू शकत नाही. बरोबर. तर तो जो फ्लड आहे त्या फ्लड मध्ये जरा काही इम्बॅलन्स आलं हम्म. तर आपल्याला इमिजिएट समजून जायचं की देर इज नीड ऑफ इन्व्हेस्टिगेशन, म्हणजे याचं फर्दर डिटेलमध्ये इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे. मग काय बघायचं याच्यात? हम्म. याच्यामध्ये पहिली गोष्ट त्या ब्लडची स्ट्रेंथ, HB, हिमोग्लोबिन. तर तो हिमोग्लोबिन जर ड्रॉप झालाय किंवा वाढलाय, म्हणजे 15च्या 16च्या बाहेर गेला, 17 पर्यंत गेला, सो देर इज समथिंग रॉंग. ओके. हा, ब्लड जो बॉडीचा जो फ्लड आहे तो इट हॅज टू बी अॅक्युरेट, इट हॅज टू बी मोस्ट काय म्हणतात त्याला निरोगी, तो असलाच पाहिजे. नंबर 2 त्याचे WBC म्हणजे काय? इट इज अ आर्मी इन आवर ब्लड विच इज बेसिकली क्रिएटेड टू फाईट क्रोनिक डिसीजेस और डिसीजेस. जर त्याचं बिल्डअप जर जास्त होत असेल क्षमतेच्या पेक्षा, म्हणजे 10,000च्या वर जर WBC गेले, याचा अर्थ बॉडी इज मेकिंग अवर इम्युनिटी स्ट्रॉंगर और बिल्डिंग अप मेनी काय म्हणायचं त्यांना, सैनिक जमवतोय का? तर काहीतरी बॉडीमध्ये गडबड आहे, हा गडबड आहे, त्याला फाईट करण्यासाठी WBC वाढलाय. दॅट इज वेअर वी नीड टू बी अलर्ट. आणि नंतर प्लेटलेट डाऊन झाले किंवा एकदम एक्सेस झाले तरी सुद्धा वी हॅव टू बी, म्हणजे काय म्हणतात, विजिल. आणि मग आपल्याला फर्दर इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे. फर्दर इन्व्हेस्टिगेशन मध्ये व्हेरियस आहेत. तुम्हाला सोनोग्राफी आहे, जर तुम्हाला कुठे पेन असेल काय असेल तर तुम्हाला सोनोग्राफी असते. दुसरी महत्वाची गोष्ट कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशन मध्ये जर इश्यू असतील तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे. त्याच्यानंतर सिटी स्कॅन आहे कॉन्ट्रास्टमध्ये, तो सिटी स्कॅन केलं की एरियल तुम्हाला सगळं समजून येतं. आणि सगळ्यात नंतर म्हणजे फायनल वर्ड ज्याला म्हणतात तो आहे पेट स्कॅन. डोक्यापासून अगदी पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण बॉडीचा स्कॅन करतो. पण तो ऍडव्हान्स स्टेजला जेव्हा कॅन्सर असेल तेव्हाच करतात, कारण तो खूप एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे तो आता मला वाटतं काहीतरी 18 ते 20,000 रुपये घेतात त्यावेळेला. आणि सिटी स्कॅनला सुद्धा आता सगळीकडे पैसेच वाढले, काय बघायला नको, गोरगरीब कसं काय करतात काय समजत नाहीये. आणि सरकारी दवाखान्यामध्ये ह्याची काय अवेलेबिलिटी नाहीये. तर तो ह्याचा सिटी स्कॅन सुद्धा आता 5-6 हजार रुपयापर्यंत गेलेला आहे. आणि 5-6 हजार रुपये जर फक्त टेस्टिंगला जायचं असेल तर माणसाने काय करावं? हो, तर त्याच्यामुळे सर्वात सोपा उपाय CBC करावा, जो 200-250 रुपयाला मिळतो आणि तो 2 तासात तुम्हाला देतो. त्याच्याबरोबर तुम्ही आणखी 2 फक्त त्याच्यात आणखी प्रश्न विचारलेत. क्रिएटिनिन म्हणजे तुम्हाला किडनीचं समजलं, ठीक आहे ना, आणि शुगर, रॅन्डम शुगर, एवढं मिळालं की तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींची कल्पना येते तुमच्या बॉडी. पण तुमच्या बॉडीची तुम्हाला पूर्ण कल्पना पाहिजे. हा, आणि ते फक्त ह्या छोट्याशा स्कॅन मध्ये तुम्हाला कळतं. आणि छोट्याशा स्कॅन मध्ये जर काही म्हणजे तफावत तुम्हाला भेटली किंवा काहीतरी चुकीचं असं दिसलं, देन यू कॅन कन्सल्ट विथ युअर फॅमिली डॉक्टर, देन ही कॅन गाईड यू. शुगर आपण जर जास्त कन्झ्युम केली तर तिथे कॅन्सरचं प्रमाण होऊ शकतं. हा, शुगरच्यामुळे काय होतं मी तुम्हाला सांगतो. शुगरच्यामुळे एक्सेस शुगर झाल्यानंतर किडनीचा त्याचा इश्यू असतो. किडनीमध्ये किडनी फेल्युअर झाले किंवा मग किडनीला कॅन्सर होऊ शकतो. त्याच्यानंतर डोळ्यावर त्याचा हे होतं, डोळ्यावर शुगरचं होतं आणि त्याच्यामध्ये डोळ्याच्या पाठीमागे ट्युमर घडू शकतो. दीज आर द पॉसिबिलिटीज जर डायबिटीस असेल शुगर. पण आमचं डायबिटीसचं हे जे औषध आम्ही जे केले शुगर एक्स, ते फंटास्टिकली काम करतं आणि ते शुगर बरोबर 120-130च्या आतच ठेवतं. तर हे सगळे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. आणि शुगर आणि BP हे सायलेंट किलर आहेत, हे लक्षात घ्यायचं. त्यांचे जास्त लाड करायचे नाहीत आपण. ते ज्याच्यामुळे कसं आहे की शुगर इज नॉट अ डिसीज, इट इज बेसिकली आपल्याला 3-4 मुलं असतो, त्यातला एक वात्य मुलगा असतो, म्हणजे तो मस्तीखोर असतो, तसा तो आहे. तर त्याला शिस्तीमध्ये ठेवणं हाच एक उपाय असतो. तेव्हा त्या शुगरला तुम्ही शिस्तीमध्ये ठेवा, असं आहे. जे माझ्या शरीराला चालत नाही ते आहार करायचे नाही. बरोबर. इट इज ॲज सिम्पल ॲज दिस. ते आहार जर तुम्ही चुकीचे केलेत तर त्या शुगरला तुम्ही परत त्याला आणखी त्रास देण्यासाठी त्याला उद्धृत करता, असं आहे. तर शुगर हे बेसिकली कसं असतं की शुगर पहिल्यांदा तुम्हाला 2 गोळ्या, 1 गोळी सांगितली जाते, मग 2 गोळ्या, मग 3 गोळ्या, मग तुम्हाला इंजेक्शन चालू करतात, मग 1 इंजेक्शन, 2 इंजेक्शन, 3 इंजेक्शन, मग डायलिसिस चालू होतं. ह्या स्टेजला जाऊच नाही, त्याला न जाण्यासाठीच आपण त्याला शुगर जखडून ठेवलं पाहिजे. आणि त्याला पॉसिबल ओनली तुमच्या आहारमध्ये आणि तुमच्या डेलीच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये जर तुम्ही चेंजेस आणले तर त्या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये राहू शकतात. जसं बाहेरच्या देशामध्ये आहाराबद्दल नॉलेज देतात की तुम्ही हे खावा वगैरे वगैरे,
तर तसं आपल्या आपल्या भारतामध्ये केलं पाहिजे का? तुमचं काय मत आहे? हो हो, मी ऍक्च्युली असं सजेस्ट करीन की आपल्याकडे आधार कार्ड आहे. हम्म. या आधार कार्डला प्रत्येक बालकाचं किंवा प्रत्येक मुलाचं ही शारीरिक माहिती जर त्याच्यामध्ये त्याला अटॅच करण्यात आली तर ते त्या डॉक्टरला भरपूर काही समजू शकतं त्या मुलाच्या बाबतीत. ह्या शाळेतल्या सगळ्या मुलांचं 3 महिन्याने किंवा 6 महिन्याने एकदा तरी सगळ्यांची सीबीसी आणि असे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्सनी आपण आपलं चेकिंग केलं पाहिजे. हे सुद्धा मी सजेस्ट केलेलं आहे. आणि आता तुम्हाला ह्याच्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने समजता येईल, कारण लहान मुलामध्ये कॅन्सरचं प्रमाण भरपूर वाढत चाललं. ओके. आणि हे जर जेनेटिक ट्रॅक्समध्ये जर त्यांची जेनेटिक ट्रॅक्सची जर त्यांच्या फॅमिलीची जर माहिती आधार कार्डमध्ये लिहिली की त्याचे बाबा कसे वाढले किंवा आई कसे वाढले किंवा त्यांचे आजोबा कसे वाढले, तर ते आपल्याला त्याच्यामधून माहितीमधून आपल्याला बरंच काही समजेल. आणि मुलांना ह्या सगळे त्यांच्या खाण्याच्या बाबतीत, आहाराबाबतीत आणि त्यांचं जीवनशैली बाबतीत कसं राहावं, काय करावं, ही माहिती शाळेपासूनच दिली पाहिजे. आणि मला वाटतं हे आपले जे विषय आहेत त्याच्यामध्ये हा एक विषय असला पाहिजे. आणि मला वाटतं तो आहे एक शारीरिक शास्त्र असं काहीतरी सायन्समध्ये असेल, पण त्याच्यामध्ये आता मला वाटतं चेंजेस केले पाहिजे. तर ह्या चेंजेस त्यांनी काही तज्ज्ञ लोक जे काम करतात त्यांच्याकडून ते घेऊन त्याच्यामध्ये जर चेंजेस केल्या तर मग त्या शिक्षकांना मुलांना ते सांगण्यामध्ये भरपूर फायदा होईल. थोडक्यात त्यांना पण समजून येईल. हो, म्हणजे मुलांना त्या बाबतीत नॉलेज अगदी पहिलीपासून, दुसरीपासून, तिसरीपासूनच त्यांना माहिती येईल, म्हणजे त्यांना कळेल.